इतिहास घडला सह्याद्रीच्या कडाकपारी इतिहास घडला शिवरायाच्या मराठा मातीसाठी लढला शिवरायाचा मराठा मातीसाठी लढला शिवरायाचा मराठा मातीसाठी लढला शिवरायाचा मराठा मातीसाठी लढला सह्याद्रीच्या सह्याद्रीच्या कडकपारी इतिहास अमर घडला शिवरायाचा मराठा मातीसाठी लढला शिवरायाचा मराठा मातीसाठी लढला शिवरायाचा मराठा मातीसाठी लढला शिवरायाचा अभिनय सादर करत आहोत. कवी भक्ती नंतर लिखी संदेश सागरे भक्ती नंतर संकल्पी एक तुफान कमाल सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारे सामाजिक संदेश देणारे उपन्यासक अजब अजब तुझा दरबार राणी राणी जाणवी कोणते राजसेवक खऱ्या प्रणय कावडे उर्फ पिंटू कवी राजसेवक नाऱ्या संदेश उर्फ सौरव जिंगणकर भगवत राहुल शिकवण प्रधानमंत्री भूमिकेत मायला खुद्द लेखक दीपक दिंगणकर राजकुमारांच्या भूमिकेत कुंडलीचे दोन्ही सुपरस्टार एक शेर तर दुसरा सव्वा शेर राजकुमार चक्रम कुंडलीचा विनोदवीर प्रणय
उर्फ पम्या पिंगलकर, राजकुमार अक्रम कुरवरीचा हास्य सम्राट संदेश आगरे, श्री पांडुरदेवी सांस्कृतिक कला मंच संपूर्ण पिंगलकरवाडी सविनय महाराज का सोडून गेलात असे? का सोडून गेलात आम्हाला आणि राजकुमारांना? असं परके करून निघून गेलात महाराज. का महाराज? सुखी चाललेला संसार असा अर्धवट सोडून निघून गेलात महाराज. का महाराज का? आता दुःख आवरा, आता तो वियोग आवरा. महाराज विक्रम नंतर या साऱ्या राज्याची जबाबदारी आता आपल्यावर आली आहे. आवरा तो वियोग आणि आवरा ते दुःख. प्रधानजी, महाराजांच्या अखेरच्या क्षणी आपण होतात. त्यांचे अखेरचे क्षण देखील आमच्या नशिबात नाहीत. हो महाराणी, आम्ही महाराजांचे विश्वासू. अगदी अखेरच्या क्षणी देखील महाराजांना या राज्याची काळजी वाटत होती. कोण होईल या राज्याचा वाली आणि कोण होईल या राज्याचा तारक, हेच महाराजांच्या मुखात होतं. काय बोलले चाची? कोणाला ह्या राजाचा वारस म्हणून सुचवले? मी त्यांचा ज्येष्ठ पुत्र, म्हणजे नक्कीच मलाच वारस म्हणून घोषित केला असेल. नाही 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 नाही, मी त्यांचा लाडका पुत्र होतो. त्याने मला आपण राजा म्हणून स्वीकारले असेल. शांत बसा. अक्रम चक्रम, अरे किती हा लोक आणि किती सत्तेची हाव. महाराजांना जाऊन अजून एक दिवसही झाला नाही आणि तुम्ही राजगादीसाठी भांडत आहात. प्रधानजी, आता आपणच सांगा. महाराजांच्या अखेरच्या क्षणी आपण होतात. आता आपणच सांगा, त्यांचे शेवटचे शब्द काय होते? महाराणी, महाराज म्हणाले, या राज्याच्या वारसाची निवड ही लोकशाही मार्गाने व्हावी आणि या दोन्ही राजपुत्रांपैकी जो कोणी स्वतःला सर्वश्रेष्ठ सिद्ध करेल तोच ह्या राज्याचा वाले होईल. आणि महाराज म्हणाले, त्या दोन्ही राजपुत्रांची परीक्षा मीच घ्यावी. राजकुमार, तुम्ही दोघांनी तयारी लागा बरं का? जी प्रधानजी. आणि सरकार, आपणही आराम करावा. येतो आम्ही. हॅलो 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 हॅलो. जीवन हे कसं जगावं ही महागाई वाढली. जीवन हे कसं जगावं ही महागाई वाढली. ज्या चित्तेनं कारभारने माझी कंबर मोडली. ज्या चित्तेनं कारभारने माझी कंबर मोडली. कंबर मोडली. ज्या चित्तेनं कारभारने माझी कंबर मोडली. जीवन हे कसं जगावं ही महागाई वाढली. जीवन हे कसं जगावं ही महागाई वाढली. या चिंतेने कारभारने माझी कंबर मोडली. या चिंतेने
माझी कबर मोडली. या चिंतेने त्या वाण्यानं साऱ्यासमोर माझी अब्रुही काढली. त्या वाण्याने साऱ्यासमोर माझी अब्रुही काढली. या चिंतेने कारभारने माझी कबर मोडली. नमस्कार. हो काय सांगू तुम्हाला, आमच्या महाराजांचा पराक्रम म्हणजे हा 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 अफाट. पण हे आमच्या दोन ड्युट्या ना म्हणजे अक्रम चक्रम, त्यांना काय हा राज्य चालवता येईल असं काय मला वाटत नाही. आणि त्यात आमचा प्रधानजी तो मोठा लहरी माणूस, कधी कधी कोणता कसला सोंग घेईल ना त्याचा काही नेम नाही. आणि त्यात आमची राणी ती म्हणजे आधीपासूनच वेगळी आणि त्यात दोन गोंधळी, कधी कसला गोंधळ घालून काय ठेवतील ना त्याचा काही नेम नाही. सगळा कसा अनादोंदी कारभार, अजब अजब गजब हा दरबार. आणि त्या दरबारात मी एकटा समजदार राजसेवक. मला वाटतं का नाही मी तो या राजाचा राजा बनतो, म्हणजे कसा सगळा साम्राज्य माझ्या याचा हातावर संपली. कधी काय कसं आहे, कधी काही तर कोणता संकट ना काय सांगता येत नाही हो. म्हणून आपला कसा मीच राजा बनतो. बघितलं बोलायची होती मला संकट तेव्हा आता काय करू. हो काय सांगू मंडळी, काल जो गेलो सासरवाडीत, अरे काय सांगू सासरू गेला आमका वड काय वड चिकन काय असतं. हो काय सांगू एक खडूक अडकलाय ना, वार येत ना खाली जाय. काय सांगू आता मराठी पाला आली, काय करू. अहो काय सांगू आज पहिला दिवस माझा राजवाड्यात. काय हा कोण एक पण कोण आज आला कसा नाही, गेलं कुठे सगळं. काय करतो एकदा प्रयत्न करतो, आला तर आला. माफ करा माफ करा, मी काय नाही केलाय. मला सोडा. अरे अरे भाऊ आज पण तू मला इथं करतोस काय. अरे मला नाही ओळखला वसाड्या. अरे मी या राजवाड्याचा नवा राजसेवक. नवा राजसेवक मग नाव लागलं काय. मी नाही ओळखला तुला. अरे दिसत नाही. अरे येतील आता. काय बोलतो तू मला ओळखलीस काय. नाही. अरे पण मी काय म्हणतो, अरे सियासन बियासन हाय बरोबर आहे बघ ना मला. येसन बरोबर आहे. बघ मला चेक कर, पाडला बिडला मला बघ. मी काय म्हणतो, याच्या बसून बघतो. बसून बघतो मी. तू फक्त बघ कोण येतंय काय. हा, चालेल. कोण आला ना हा. तर मला उठव काय. हा चालेल बघ. मी याच्या बसून बघता. बरोबर पत्र. काय काय अजब मी घबरी राजसेवक सिंहासनावर आलाय, कोणतरी आलाय. एवढी अरे काला कोणतरी हाय. राजसेवक तुमचं काय चाललंय. मी राजा हाय. तुम्ही राजा आहात, कोणतरी हाय. मग तुमची सेवा करू का. सेवा करा तुम्ही माझे पाय चपा. तुम्हाला आराम डोलं उघड. ओय. आराम मिळतोय मला. अरे डोलं उघड. आराम करून या सिंहासनावर तुमची हिंमत झाली कशी. सांगितलं काय मला. या राजगादीवर बसण्याचा फक्त अधिकार हा हा फक्त माझाच आहे. अरे काय आम्ही बसून बघितला कसा आहे तो. त्याला काटा आहे. अरे वासडे मला कधी वेळा सांगतो तुला. उठ 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 उठ. तर बसून बघितला मी कसा आहे तो. काटा आहेत का मऊ आहेत. उद्या मी राजा झालो तर राजसेवक
पुन्हा अशी चूक करू नका. या राजगडीकडे वाईट नजर जरी पाहिलं कोणी तरी मला देखील आवडत नाही. याला तुझीच नजर वाईट दिसते. राजसेवक काय म्हणतात? काय आम्ही नाही काय म्हणतो ना. तुम्हाला हे कळत नाही का? जेव्हा भविष्यात मी राजा बनेन तेव्हा हा चाबूक कसा चालवायचा हे मला समजलं पाहिजे ना, म्हणून जरा प्रयत्न करून म्हणून बघितलं. काय आम्हाला तू मारशील? हा? मी बघू मी चालून बघू नको नको. उद्या मधून नेतात मी राजा झालो तर मला पण घ्यायला हवं ना चालवता. तुम्ही याला राजा म्हणशील? मग तुम्ही याला आता उठवलं तर उठत नव्हता. अरे राजकुमारांचे जे तुम्ही दोघं सेवक आहेत ना, हा हा एक काम करा. बघा मी जरा गंमत करत होतो. एक काम करा, तुम्हाला मी सर्व सोयी देतो. तुम्ही जाऊन मदिरा घेऊन या. मदिरा ना तुम्हाला धन पण देतो. आणि एक काम करायचं, जेव्हा मी राजा बनेल तेव्हा तुम्ही दोघांनी मला सहकार्य करायचं. चालेल चालेल. चालेल ना? चालेल ठीक आहे. तर आम्ही जरा आराम करतो. तुम्ही मदिरा घेऊन या. वासाड्या तिकडे ना तिकडे. बोला महाराज बोला. राजसेवक महाराज माझ्यावरती काय करता महाराज? राजसेवक मी म्हणतो राजा कोणाला बळवायचा. मला का बोला? मला विचारा तुम्ही अरे राजा कोणाला बनवायचा मला विचारा तुम्ही. अरे वा. राजा मी तुम्हाला दोघांबद्दल बोलतोय. मी राजकुमार आहे ना त्यांच्याबद्दल बोलतोय. तुम्हाला नाही जमत आहे. तुम्ही बनवू काय? तू राजा म्हणाला मला येतं. मला येतं. तुला काय येतं? मला येतं. तुला काय येतं? सगळं येतं. काय येतं तुला? राजसेवक जा आणि आमचे दोन हात आहे. अक्रमला राजा बनवायची का चक्रमला बनवायची? अगरम राजा अक्रमला बनवू आपण. चक्रमला बनव. अक्रमला बनव. चक्रमला बनवूया. नको अक्रमला बनवूया. अक्रमला बनव. महाराज अक्रम. महाराज मी काय म्हणतो, आपल्या त्यांची परीक्षा घ्यायची होती ना. बरोबर ओळखले आपल्याला त्यांनी परीक्षा घ्यायची. बोला. तुम्हाला आणि राजा एक काम करा, आपले जोड खास हाय अलबट आणि खळबट. अहो खळबट नाही, अलबट आणि खळबट या दोघांना राजबाजाराला बोला. त्या दोघांना अरे यागे. अरे अरे डोक्याला पडला. अरे
मारलाच मी याला बोला अरे पण खरं म्हटलं खलबटला कुठे गेला खलबट खलबट मी नाही अरे मी नाही मी तुझ्यात अरे अलबट खलबट कुठं परत किती अक्षर परत एक काम करा ते राईस आहेत ना 11 आणि चक्र टाईमची आपण परीक्षा घ्यायची परीक्षा घ्यायचे टाईमची परीक्षा घ्यायची आणि त्यांच्यातून त्यांना आपण म्हणजे महाराज नक्की करायचं तरी काय? अरे परीक्षा घ्यायची ठीक आहे महाराज, आम्ही आत्ताच लागतो आम्हाला. ते खबर देत राहू महाराज. ठीक आहे. आता मला मी जरा आराम करते का तुम्ही आता अजब दरबार. सूरज हे सूरज मी सोडला तर धरील कोण अडकली शून्य अक्कर माझ्यासारख्या का फटक्यात तुझा माझी काय तुला मारी तू मला मारशील तुला मारी तू मला मारशील तुला मारी चांडाला चपर कुंडूस चिंगल्या अरे 3 गोळी सारखा तिथून चिपसुडी काय 3 गोळी तुम्हाला असा बोलतो हो मी लहान आहे ना अरे माझा मोठा आहे काय मोठा आहे माझा अधिकार मोठा आहे हो मी वयाने मोठा आहे अरे माझा सगळ्यात मोठा आहे बाय 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 तुझा नानाच मोठा आणि कामाचा नाही छोटा अजून काय फायदा तुझा मोठा तू मोठा सक्रम अक्रम माझ्या नादाला लागू नकोस अरे तुझ्या नादात कोण लागते तुला फार कोण कुत्रा पण विचारत नाही मला नको विचारते कोण कुत्रा मी ना तुझ्या काय कुत्रा काला कुत्रा पितिर मुत्रा अरे बाहेर लोक तुझ्यावर थुंकतात तुझ्यावर पान घेऊन थुंकतात सक्रम अग्रम माझ्या नादाला लागू नको तुझ्या नादाला कोण लागेल मला सांग रे माझ्या बाजून सेनापती प्रधानचे तुझ्याकडे कोण आहे माझ्या बाजून मेरे पास माँ है माँ शक्ति देना माँ शक्ति देना माँ अकरम
मैं कहता था ना मेरी माँ आएगी, मेरी माँ जरूर आएगी। देख देख कैसे आ गई, कुदक कुदक के आ गई, जरूर काय छापा। उठ कसाड्या उठ, आणि कशाला भांडताय? कोण महाराज भांडते कोण? मी तर नाही. महाराज गेल्याचं दुःख अजून आहे. बघ माझ्या डोळ्यात, बघ तू पण बघ माझ्या डोळ्यात. होय होय. माझ्या अश्रू डोळे आले. काय? आई साहेब, ओ आई साहेब, तुम्हाला डोळ्यात अश्रू म्हणायच्यात का? हो तेच ते. अरे वेड्या, भावना समजून घे. अगं आई, भावना आवर. आता तुम्ही विश्रांती करा. तुमचे 2 पुत्र हंबीर आणि खंबीर आहेत अजून. अगं बाई, हे कधी झाले मला? आणि ते पण हंबीर आणि खंबीर. अगं आई, मला म्हणायचंय आम्ही दोघं खंबीर आहोत. अच्छा चला, म्हणजे मी आता प्रधानजींकडे जायला मोकळी. काय? म्हणजे प्रधानजींकडे जाते, त्यांना सांगते की आमचे दोन्ही पुत्र आता राजदरबार सांभाळायला खंबीर आहेत. चालत चालत. तुम्ही आता विश्रांती करा. आम्ही दोघं मिळून राज्य चालू. बरं, तुम्ही आता राजदरबार सुरू करा, आम्ही जाऊन विश्रांती करतो. हा. चक्राव, अक्रम बोल. पुढे ये. कुठे पुढे येऊ? ओ, आता आपण दोघे युतीने राज्य चालू. हो. कसं? आपण दोघे भाऊ चाराण्याचे तळे गाऊ पादत घरी. नाही. आपण दोघे मिळून हे राज्य चालू. चल बघ ना, महाराजांनी मला कसा दिली नाही. वा 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 वा. आता गादीवर बसणार कोण? मी बसणार. नाही, मी बसणार. मी. चल, मग आपण सुटूया. हा. त्यांचा विशेष ना आम्ही सुटतोय. आपण सुटूया. कावला उड उडाला, पोपट उड उडाला, कोंबडी उड उडाली. उडी तेवढी. बघितलं गाडीच आहे तू. आम्ही दोघे बसूया. अरे म्हणून बोलत होतो मी बनतो राजा. बघ तू वयाने मोठं झालं, बुद्धी घाण ठेवली नव्हतं. बोला, काय समस्या आहे तुमचं? महाराज हो, तुम्ही दरबार चालवणार पाहून आता दोघं टपाकले. काय? बाई. त्यांच्या आत्म्याला शांती देव. हो महाराज, टपकलेत म्हणजे तसे टपकलेत नाही, टपकलेत म्हणजे आले. ओ, अरे कसं बोल ना. काय तुझी भाषा आहे? तसं बोलायचं. तेच ते पगारले. पाजले? हा? कोण पाजले? मला नाही आला वा. त्याच्यावर. पदारले म्हणजे आले. हा, त्यांना बोलून घेऊया. आणतो. मी याला पाहिजे. आता राजू मी चालवणार. मी काय नाचलो नाही. महाराज आले. कोण आले? महाराज, हेच ते दोघं. विजय असो, त्यांचा अजय असो. महाराजांचा उदय असो. बरोबर ना? तुझा बरोबर. माझं बरोबर. महाराज न्याय द्या, न्याय करा. हा मग आम्ही तुम्हाला न्याय देतो. आधी भार आहे, नाही धोत्रा सगळे माझे राज्य पण बक्षीस. अरे ये कोण? अरे सोड. अरे खाली आला. अरे माझ्यावर न्याय मागायची नेली यार. जवळ खाली पडला. तरी आपल्याला बोलतो नाडा बांधून ठेव, पण ऐकलाच नाही. बोला तुमच्या समस्या काय आहे? माझं नाव नरेश. माझं नाव परेश. मी नरेश. हो महाराज, तू ना एवढं असंच करतोस. हो जाऊ दे. बोला. तुमच्या समस्या काय आणि हे काय? नाही बॉट सुटला. बोला तुमच्या समस्या काय? महाराज
आम्ही तुमच्याकडे एक मोठी समस्या घेऊन आलो. हो बोला. मग तुम्ही योग्य ठिकाणी आलात. बोला बोला बोला. अहो महाराज, आमचे पिताश्री वर गेले. अरे, खूपच लांब गेले हो. कुठपर्यंत पोचले असतील काय नाही. अहो महाराज, तसे वर नाही हो, कायमस्वरूपी वर गेले हो. अच्छा. हो 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 हो. आणि गेले ते गेले, एक मृत्यूपत्र सोडून. काय तरी म्हटलं वरती जाऊन यायला उशीर का लागला. ते मुतायला गेले. अहो घुसायला नाही हो महाराज, मृत्यूपत्र सोडून गेले हो. तरी म्हटलं आमच्या राज्यात थेंब थेंब पाऊस कुठे पडायला लागला. हो, मृत्यूपत्र. अहो महाराज, आणि जाता जाता त्या पत्रात अर्धवट वाटणी करून गेले. वाटली जमिनीची संपत्तीची. हो. मग आता काय करायचंय. आम्हाला आमच्या संपत्तीची महाराज समान वाटणी करायची आहे, म्हणून आम्ही न्याय मागायला तुमच्या दरबारात आलो आहोत. नक्कीच नक्कीच तुम्हाला न्याय नक्कीच मिळेल. बोला बोला बोला. कशाची वाटणी करायची आहे. संपत्ती, पैसा, घर. महाराज, आधी जमिनीची नंतर घराची. मग चला तुमच्याकडे किती जमीन आहे. आमच्याकडे 2.5 एकर जमीन आहे. एक घर आहे, एक बैल आहे, हा 2 गाय आणि एक बकरी आहे बघा महाराज. वा 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 वा. ठिकाणी आले आहे. मग मी काय बोलतो, 1 एकर तुम्ही घ्या, 1 एकर तुम्ही घ्या. आता उरली किती. अर्धा एकर. आणि अर्धा एकर आमच्या राज्यावर सोडत गेला. महाराज, मला असं करू नका महाराज, आम्हाला हे मान्य नाही महाराज. असं कसं मान्य नाही. हे बरोबर आहे. आम्ही तुमचा न्याय करतो. हा आक्रमणी चक्रमचा दरबार आहे. ते योग्यच काय होतो. महाराज, असं नका करू. असंच करणार. आता दुसरं काय राहिलं. 2 बैल, 1 गाय. हो 2 बैल आहे. एक काय. असं मी काय म्हणतो, 1 बैल तुम्ही ठेवा आणि एका बाजूला काय ते तिची मान घाला, नाही तर काय पण करा. आम्हाला माहिती. हो महाराज, करू नका हो. एक बैल घेऊन मी काय करू. एक तर दोन्ही बैल त्याला द्या, नाही तर मला द्या. हो महाराज, न्याय करा महाराज, न्याय काय करा. आम्हाला काय चालणार नाही. 1 बैल तू घे, 1 बैल तू घे. आणि ती गाय आहे ना, ती दरबारात होती. हो महाराज, ती गाय तरी सोडा, त्याच्यावर आमचं घर चालतं. हो महाराज. आम्ही बोललो ते सुना. हा तुम्ही बोलल्याने काहीच नव्हतं. आता काय उरलं. बकरी बकरी बकरी. अक्रम, मी काय म्हणतो, आता आपण न्याय निवाड केला आहे बरोबर. तर रात्रीच्या भोजनाला बकरी कापली तर. महाराज, आम्हाला हे मान्य नाही. असं नका करू महाराज, हा अन्याय आहे महाराज, अन्याय आहे. हे बघा, अन्याय बिन्याय काय नाही. ऐकायचं तर ऐका, नाही तर 100 चाकाचे फटके पडतील. चला निघा. चालेल. बघितलं चालेल खेळबर, ह्यांनी कशी आपली न्यायनिवाडे केलं ते. आता ही करामत प्रधानजींना सांगतो. वा चक्रम, वा बंधू वा. का आपण न्याय केला. चला आपण विश्रांती करूया. संध्याकाळी आम्ही दोघे भाऊ चाराण्याचे जणे खाऊ आणि रात्री बकरीचा मटण खाऊ. राणे सरकार, मला आता राजगादी मीच सांभाळतो. काय म्हणता, बरोबर ना. राजकुमार, आता या राज्याला खरा वाली हवा, खरा वारस हवा. नक्कीच मीच वारस बनणार. वा 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 वा. हा मोठा राजा म्हणा. वाजाला बिन बाजा मी कशाला. अक्रम चक्रम बाळांनो, तुम्ही अजून लहान आहात. तुमच्या बदलच्या प्रतिक्रिया तुमच्या विरोधात आहेत. हो बरोबर. आणि तुम्हाला हे ठाऊक असेल की तुमची परीक्षा होणार होती. हो हो, मग घ्या ना. कधी पण, कुठे पण, कसंही. आम्ही काय हो. अरे वेड्यांनो, तुमची परीक्षा झाली आहे तुमच्या नकळत. तुम्हाला आठवतं का ते दोघं आले होते शेतकरी. आली होती. त्या तुमची परीक्षा घेतली आणि आम्ही ठरवलंय तुम्ही दोघेही लायक नाहीत. म्हणजे तुम्ही असं राजकारण केलं आमच्याशी. प्रधानजी, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. अरे बाळांनो,
हवी. आज आपल्यासोबत असेल उद्या कोणासोबत जाईल याचा काही नेम नाही. ते कधी आपला पाय दिसतील हे सांगता येणार नाही. सगळे स्वार्थ आहेत. आज उद्या एकमेकाला शिव्या देतील आणि उद्या सत्तेसाठी एक होतील. आणि म्हणूनच सांगतो आज आपण सुज्ञ नागरिक होऊया आणि आपल्यासाठी लढणाऱ्या आपल्या हक्काच्या माणसाला साथ द्याव्या. बाकी सर्व हा असाच अजब दरबार, अजब हा दरबार. माऊली